उपवासाला नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर मग आजच ही भन्नाट साबुदाणा कटोरी चाट नक्की करून बघा। बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम चविष्ट अशी ही साबुदाण्याची कटोरी, त्यावर दही, त्यावर थोडासा बटाटा, आंबट, तिखट, गोडसर शेव, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे। खूप छान लागते। नमस्कार, मी ज्योती, आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। साबुदाणा कटोरी चाट बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, जो मी रात्रीच भिजत ठेवला होता। साबुदाणा छान भिजलेला आहे, तो घेतलेला आहे। त्यानंतर 2 बटाटे म्हणजे मोठ्या आकाराचे बटाटे शिजवून ह्याला मी स्मॅश करून घेतलेला आहे। त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 2 ते 3 चमचे, आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर घेतलेला आहे मी मीठ आणि थोडेसे हिरव्या मिरच्या। मिरच्यांचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आणि थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड देखील घातलेली आहे। आता आपण हे जे चाट आहे ते आप्पे पॅनमध्ये बनवणार आहोत, म्हणजे कटोरी जी आहे ती आप्पे पॅनमध्ये बनवणार आहोत। तर एक आप्पे पात्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थेंब थेंब तेल आपल्याला घालायचं आहे। तेलचा जास्त वापर करायचा नाही या चाटमध्ये। आता हा तेल आहे ते ब्रशनी संपूर्ण आपल्या हे जे साचे आहेत ना त्यांना लावून घ्यायचं आणि साबुदाण्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने हा सर्व जे याचे साचे आहेत ना त्यांना अशा पद्धतीने दाबून घ्यायचा। हे पहा, थोडंसं आपल्याला जर दाबता येत नसेल तर पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आणि मग अशा पद्धतीने प्रत्येक साच्यामध्ये हा साबुदाण्याचा चाट जे आहे म्हणजे साबुदाण्याची जी कटोरी आहे ती बनवून घ्यायची अशा पद्धतीने। आता साबुदाणा संपूर्ण आपल्या ह्या साच्यांमध्ये लावून झाला की आपल्याला हे जे आप्पे पात्र आहे ते गॅसवर ठेवायचं, अगदी मंद आचेवर ठेवायचं आणि वरून पुन्हा एक एक थेंब तेल घालायचं प्रत्येक साच्यावर आणि मग हे झाकण ठेवून आपल्याला अगदी मंद आचेवर 10 मिनटं शिजू द्यायचं। 10 मिनटामध्ये छान अशा कुरकुरीत आपल्या ह्या कटोऱ्या तयार होतात, खूप सुंदर होतात आणि अजिबात चिकटतसुद्धा नाही। आप्पे पॅनला अगदी सहज निघतात, पाहू शकता। 10 मिनटानंतर छान असे हे जो साबुदाणा आहे तो शिजलेला आहे आणि अशा पद्धतीने हा निघतो आहे, अगदी सहज निघतात। एखाद्या चमच्याने काढायचं, खूप सहज निघतात कारण आपण अगोदर तेल लावलं होतं ना, तर अगदी काही जास्त चिकटत नाही, पटकन निघतात ह्या। तर खूप सुंदर आपल्या ह्या साबुदाण्याच्या कटोऱ्या तयार होतात, पाहू शकता। अगदी छोट्या छोट्या आणि क्यूटच्या आपल्या ह्या छान अशा दिसणाऱ्या ह्या कटोऱ्या तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्यांना सर्व करूया। तर सर्व करण्यासाठी आपण एका ताटामध्ये ह्या काढून घ्यायच्या आहेत, त्यामध्ये गोड असं दही घालायचं आहे, खूप सुंदर। हे मी घरीच लावलेलं दही आहे, तर खूप छान असं गोडसर आहे आणि त्यामध्ये मी अगोदर साखरसुद्धा घालून ठेवली होती। तर छान असं गोड आणि थंड दही आहे। त्यानंतर ह्यावर घालायचं आहे शिजलेला आणि थोडेसे बारीक बारीक तुकडे करून घेतलेला बटाटा। त्यानंतर मी इथे बटाटा शेव घेतलेली आहे, बाजारामध्ये जी आंबट, तिखट, गोडसर जी उपवासाची शेव येते ना ती घातलेली आहे। त्यानंतर शेंगदाणे घातलेले आहेत, म्हणजे मसाला शेंगदाणे आहेत आणि त्यानंतर मी थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं भाजलेली जिऱ्याची पूड घातलेली आहे। लाल तिखट जे घातलेले आहे ते फक्त मिरचीची पावडर घातलेली आहे। आता हे जे चाट आहे म्हणजे हे जे कटोरे आहेत ते अगदी आपल्याला जेव्हा सर्व करायचे आहेत किंवा जेव्हा खायचे असेल तेव्हाच अगदी आयत्या वेळेला बनवायचे, कारण शिजलेला साबुदाणा थोड्या वेळाने नरम होतो। साबुदाणा खिचडी म्हणा, वडे म्हणा, बनवून ठेवले की ते नरम होतात, त्यामुळे हे कटोऱ्या देखील नरम होतात। त्यामुळे अगदी आयत्या वेळी तुम्ही हे बनवा, अगदी झटपट होतात आणि मग सर्व करा। अगदी झटपट बनवा, झटपट खा, जास्त काही वेळसुद्धा लागत नाही। 10 मिनटात आपल्या ह्या कटोऱ्या तयार होतात। तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजची रेसिपी आवडली असेल, रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।